ते आपल्याला मार्गदर्शन करतील। पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या आणि आपल्या या प्रभाग नंबर 10 मधल्या दोन्ही उमेदवारांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी आता आपल्या समोर त्यांचं म्हणणं व्हिजन मांडलं। त्यांना त्यांच्या कानात मला सांगायची बोलायची आणि काय बोलावं हे सांगायची गरज या ठिकाणी पडली नाही। आणि या भागातल्या नगरसेवक पदाच्या उमेदवार सौभाग्यवती साधनाताई सुधीर धोत्रे, दुसरे उमेदवार संजयजी बंदपट्टे, सुधीरजी धोत्रे, दत्तात्रय भोसले, उपस्थित राजाभाऊ, अपक्ष उमेदवार म्हणून ज्या प्रीतीताई त्या ठिकाणी प्रीतीताई कुमार बंदपट्टे इथं उमेदवारी दाखल केली होती, पण आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला आपल्या पाठीशी ठामपणे उभं राहण्यासाठी त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी पाठिंबा व्यक्त केला। ते कुमारजी बंदपट्टे, आकाशजी बंदपट्टे, प्रवीणजी बंदपट्टे, विठ्ठलजी बंदपट्टे, मी आपल्या या परिवाराचं मनापासून अंतःकरणापासून काका आभार व्यक्त करतो। आणि भविष्य काळात आमच्या इथल्या या नगरसेवकाबरोबर तेवढीच ताकद आणि तुमच्या सोबत राहू हे सर्वप्रथम मी या ठिकाणी अभिवचन आपल्याला त्या निमित्तानं देतो। या निमित्तानं उपस्थित या भागातील वडीलधारी ज्येष्ठ मंडळी, उपस्थित माता भगिनी, पत्रकार बंधू आणि उपस्थित तरुण सहकारी मित्रांनो, नगरपालिकेची निवडणूक गेल्या आठवडाभर वेगवेगळ्या माध्यमातून आपण जवळून बघताय, अनुभवताय। सोशल मीडियाच्या माध्यमातून घर बसल्या इथं काय चालू आहे, ही नगरपालिकेची निवडणूक तुमच्या माझ्या कुटुंबाच्या त्या ठिकाणी प्रश्नाच्या अडवणुकीला पिळवणुकीला जबाबदार असणारी निवडणूक आहे। मात्र इथं निवडणूक जर बघितली आपण तर वेगवेगळ्या भूमिका मांडायच्या आणि वैयक्तिक टीका टिप्पणी करायची, आणि एकीकडे दुसरीकडे माझ्यावरती आरोप केला की मी खालच्या पातळीला जाऊन आरोप केला। इथं पत्रकार बंधू उपस्थित आहेत। या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ कुणी सुरू केला? त्यांनी सुरू केला, आणि शुभारंभामध्ये इथं विकासाच्या मुद्द्यावर, व्हिजनच्या मुद्द्यावर, भविष्यात इथल्या या 10 नंबर मग प्रभाग असेल किंवा एकूण बंधूंनो, या शहरात 18 प्रभाग आहेत। 18 या 18 प्रभागातल्या जवळजवळ उद्याच्या या 2 तारखेला जवळजवळ 94,500 मतदार बंधू भगिनी मतदान रूपे आशीर्वाद करणार आहेत। आणि मग त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार आहे? 40 वर्ष तुमच्याकडे त्या ठिकाणी सत्ता होती, त्या सत्तेचा वापर तुम्ही कशासाठी केला, कुणासाठी केला हे सांगायचं धाडस त्यांच्यावर औदार्य त्या ठिकाणी नाही। आणि म्हणून खालच्या पातळीला जाऊन कधी माझ्यावरती वैयक्तिक टीका टिप्पणी केली जाते, माझ्यावरती जरूर करा, परंतु माझ्या हयात नसणाऱ्या वडिलांच्यावरती देखील खालच्या पातळीला जाऊन टीका टिप्पणी एकीकडे केली जाते। पण याद राखा, तुम्हाला आज त्या ठिकाणी माझ्या वडिलांवरती त्या ठिकाणी बोलण्याची वेळ इतक्या खालच्या पातळीला येत असेल तर 2 तारखेला इथली मायबाप जनता त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या रिक्षा चिन्हासमोरचं बटन दाबून 3 तारखेला माझा बाप तुम्हाला आठवल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही, एवढंच या निमित्तानं बंधूंनो सांगतो। अरे तुम्ही येऊन काय बोललं पाहिजे, काय केलं हे सांगायला पाहिजे होतं। आज या भागातली गटार असेल किंवा ड्रेनेज सिस्टीम बद्दल तुम्ही बोलायला पाहिजे होतं। आज एखादी माता भगिनी त्या ठिकाणी मग कुठला बाजार आणायला गेली असेल, एखादं माळवं किंवा त्या ठिकाणी कुठलीही घराला लागणारी जर आमच्या छातीत चिखल त्या ठिकाणी झालाय, आणि हा जर त्या ठिकाणी आपण वेळोवेळी त्यांच्या आमिषाला बळी बंधून पडलो तर भविष्य काळात इतक्या त्या ठिकाणी खालच्या थराला हे लोक जातील। आज काय परिस्थिती आहे?
कधी बघितलं होतं प्रिन्स चार्ल्स जमिनीवरती फिरताना? आज पलीकडे होते तिथं, घराघरांनी चालू आहे हात जोडायला. 20-25 वर्षात कधी बघितलं तुम्ही? हे फक्त वेळ भालके या नावामुळे त्यांच्या पुढे त्या ठिकाणी आणली आहे. कारण मुजोरशाहीनं वागायचं, गोरगरीब आमच्या घरापर्यंत, आमच्या पायावर पर्यंत त्या ठिकाणी आला पाहिजे. हे दंडेलशाहीची आणि मालकशाहीची भूमिका तोडून काढण्यासाठी लोकसेवक आणि जनसेवक म्हणून आम्ही त्या ठिकाणी भूमिका घेऊन आलोय. आणि बंधूंनो, तुमच्या आशीर्वादाची, पाठबळाची त्या ठिकाणी गरज आलेली आहे. मात्र तुम्ही बोलताना कधी खालच्या पातळीला जाऊन बोलता. विकास तुम्ही त्या ठिकाणी धुळीवरती का बोलत नाही? खड्ड्यावरती त्या ठिकाणी का बोलत नाही? इथल्या शहरातल्या अनेक त्या ठिकाणी तुम्ही जे जागा असतील, भूखंड हडपण्याचं पापन काम गेल्या अनेक वर्षापासून केलं, का तुम्ही त्याच्यावरती बोलत नाही? आता एक नवीन प्याद त्या ठिकाणी आणलंय. त्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कालपासून बोलायला लागलेत. आपल्या त्या ठिकाणी भाषणामध्ये ती तुम्ही जाहिरात बघितली असेल बघा. असा आहे, पहिले मैं बहुत गरीब था, बघितली जाहिरात? तसं त्यांचं भाषण. 1995ला मी खूप गरीब होतो, पखालीवरून पाणी वाहत होतो, पखालीवरून पाणी देत होतो, मग हळूहळू माझे हे बिनउरत झाले, मग हळूहळू माझे ते बिनउरत झाले. आता मग तुम्ही 95ला गरीब होता, तर 2025ला देखील तुमची संपत्ती लोकांना, नागरिकांना सांगायला पाहिजे ना. अरे हजारो कोटीच्या, 500 कोटीच्या प्रॉपर्टी आणि त्या ठिकाणी गोरगरिबाच्या मानगुटीवरती तुम्ही पाय ठेवून त्या ठिकाणी दमदाटीची भाषा करून त्या ठिकाणी बळकावण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. याचा पुरावा उदाहरणासहित बंधूंनो तुम्हाला मी सांगू शकतो. पलीकडे महावीर नगर आहे, इथनं 100 मीटरवरती बजाजचं जे दुकान आहे त्याच्या पुढचा भूखंड तुम्ही त्या ठिकाणी बघा. एवढा आंतरराष्ट्रीय बोलतेत की यांनी त्या भूखंडाच्या खरेदीचा दिवस देखील आंतरराष्ट्रीय केला. अरे आज डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं, ज्या संविधानाच्या माध्यमातून घटना दिली, त्या घटनेच्या माध्यमातून आपल्याला आपलं मत मांडायचं, आपली भूमिका मांडायचा, त्या घटनेच्या आधारात त्या ठिकाणी त्यांनी शक्ती दिली. त्या घटनेचा जो 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिना दिवशी जगाच्या, देशाच्या पाठीवरती तर कुठं बघितलंय गाव? कुठलं त्या ठिकाणी शासकीय ऑफिस 26 जानेवारीला सुरू असतंय? पण ह्या महाशयांनी 26 जानेवारी दिवशी त्या भूखंडाची खरेदी त्या ठिकाणी दाखवली. आणि हे जे उमेदवार आहेत ना नगराध्यक्ष पदाचे, त्यांचे सगळे बगल बच्चे, घरचे पै पावणे, ते भूखंड हडपण्याचं त्या ठिकाणी काम झालं. पोलीस स्टेशनला तक्रार झाली, FIR दाखल आहे. आणि इथल्या विद्यमान आमदारांनी ज्या आज 500 कोटीचा निधी आणला म्हणून सांगतायत ना, मी तुम्हाला जाहीर क्लिप त्यांची दाखवतो. विधान भवनासारख्या पवित्र भवनामध्ये त्यांनी त्या ठिकाणी बोलताना सांगितलं की हा भूखंड, हा घोटाळा त्यांनी केलाय, त्यांच्यावरती कारवाई व्हावी म्हणून ह्याच विद्यमान आमदारांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि दुसरीकडे त्यांच्याच बरोबर आज प्रचार फेरीत खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी फिरताना बघतायत. आणि मग हा जर दुजाभाव आपण नागरिकांनी त्या ठिकाणी ओळखला नाही, आणि जर आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीनं चुकीच्या लोकांच्या पाठीमागे जर आपण त्या ठिकाणी उभं राहिलो, तर भविष्य काळ बंधूंनो आपल्या या कुटुंबाच्या, आपल्या मुलाबाळाच्या प्रपंचाशी निगडीत असणारी बंधूंनो ही निवडणूक आहे. गेली 25-30 वर्ष त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या भूमिका बघितल्या. आणि म्हणून दमदाटी करणारा हा नगराध्यक्ष पदाच्या पुढच्या विरोध उमेदवाराचा पती आज जरी साजूकपणाचा आव्हानात असेल, तर पंढरपूरकर ह्याला गब्बर सिंग नावानं त्या ठिकाणी ओळखतात. त्या प्रभागात माता भगिनींनो, तुम्ही कोणी तुमची मैत्रीण असेल, कोण ओळखीची पै पाहुणे असेल तर विचारा. दमदाटी करून रस्त्यावरून खुर्चीवर बसल्यानंतर जाता येता नमस्कार जरी नाही घातला तरी बोलवून त्याला दम दिला जातो. आणि असे लोक आज इतक्या साजूकपणानं आव आणून त्या ठिकाणी भूमिका मांडत असताना, हे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे असणारी माणसं आज तुमच्या पुढे वेगवेगळ्या भूमिका घेऊन येताना दिसत आहेत. आणि म्हणून ही भूमिका जर तुम्हाला बदलायची असेल, आज जे 65 एकर आम्ही केलं म्हणून सांगत असताना, याच 65 एकरामध्ये या गब्बर सिंगचा स्वतः शेती करून त्या ठिकाणी ऊस इतर कारखान्याला जात होता. आणि मग 65 एकर तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे साहेब त्या ठिकाणी 65 एकराची दुरुस्ती करत असताना हाच गब्बर सिंग त्या मुंडे साहेबाच्या अंगावर त्या ठिकाणी गेला होता. म्हणून विकास कामाला अडथळा आणणारी जर माणसं भविष्य काळात झाली, आणि ह्यांना हा उमेदवार पाहिजे कशाला? हा उमेदवार तुम्ही एखादं म्हणणं मांडून गेला, सांगायला गेला,
घरकुलाच्या प्रश्नाबाबत गेला, एखादी गटार एखादी तुमची अडचणीच असेल, रस्त्यावरती खड्डा पडला म्हणून सांगायला गेला असेल, नगरपालिकेचा कराच्या बाबतीत, पाणीपट्टीच्या बाबतीत, टॅक्सच्या बाबतीत तुम्ही जर विचारायला गेला तर दमदाटीची भाषा करण्यासाठीची पुढचे उमेदवार आहेत. पण दुसरीकडं या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सगळे उमेदवार त्या ठिकाणी तपासून बघा. आज संजयजी बनपट्टेंनी सांगितलं, गेले 9 वर्ष लगातारपणे तुमच्या या भागाचा नगरसेवक जरी नसला तरी गेल्या दोन्ही निवडणुकीमध्ये तुमचा आशीर्वाद मागायला आले होते, परंतु त्यानंतर देखील, पराभवानंतर देखील खचून न जाता या भागातली कुठलीही समस्या असू द्या, अडचण असू द्या, एकांचा सुखदुःखाचा प्रसंग असू द्या, तुमचा सहकारी या नात्यानं तुमच्या घरापर्यंत, दारापर्यंत येऊन आपली भूमिका, आपली अडचण ऐकून घेऊन सोडवण्यासाठी तुमच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये, मग इथला रिक्षा चालक असू द्या, एखादा गोरगरीब असू द्या, घरकुलाचा प्रश्न असू द्या, नगरपालिकेतलं एखादं आडलं नडलेलं काम असू द्या, ती सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे भूमिका बजावणारा एक सहकारी असतील आणि त्यांच्या जोडीला त्या ठिकाणी सुधीरजी धोत्रे म्हणून आपल्या सोबत त्या ठिकाणी आशीर्वाद मागण्यासाठी येणार आहेत. आणि आपला बंधूंनो, आशीर्वाद गरजेचा आहे. आणि उद्या ही जी चुकीची माणसं वेगवेगळ्या ठिकाणी भूमिकेतून येत आहेत, आज जमिनीवरती येऊन तुमच्या पुढे हात जोडतील, वेगवेगळ्या भूमिका मांडतील, वेगवेगळी कारणं सांगतील. पण आज आपण फसलो तर जसं 25-30 वर्ष झालं आपण अनेक समस्याला सामोरं जातोय. आज नगरपालिकेच्या कराच्या बाबतीत तुम्ही बोलत नाही, टॅक्स वाढीच्या बाबतीत तुम्ही बोलत नाही, पाणीपट्टीमध्ये मनमानी तुम्ही ती वाढ ते करून त्या ठिकाणी गोरगरीब आमच्या नाहक जनतेला लुटण्याचं काम एकीकडे करताय, त्या बाबतीत तुम्ही त्या ठिकाणी बोलत नाही. माता भगिनींनो, आपल्या प्रत्येकाच्या घरात आपली पुढची भविष्य पिढी आहे. आज आपल्या नगरपालिकेच्या शाळेची काय परिस्थिती झाली आहे, तुमच्याकडं आज 26 तारीख आहे, आणखी 5 ते 6 दिवस तुमच्या हातात आहे. मी बोलतोय म्हणून नाही, तर तुम्ही आजूबाजूच्या नगरपालिकेच्या शाळेत जाऊन तुमची परिस्थिती बघा. इतकी त्या ठिकाणी खराब परिस्थिती या नगरपालिकेच्या या नेते मंडळीने आणि अगोदरच्या सत्ताधाऱ्यांनी त्या ठिकाणी केले. आणि म्हणून आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला या नगरपालिकेच्या शाळांची परिस्थिती बदलायची आहे. आज नगरपालिकेच्या आरोग्याच्या बाबतीत काय परिस्थिती आहे, आज कॉटेजला सुविधा मिळाली देतो म्हणून सांगतात, आज इथल्या एखाद्या वरच्या उपनगरातल्या किंवा तुम्हाला कॉटेजला जाताना रस्ता सापडत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आपल्यावरती त्या ठिकाणी येते आहे. आणि मग का नगरपालिकेच्या माध्यमातून भागाभागामध्ये एखादी उपकेंद्र तुम्ही उभा करून माझ्या इथल्या माय भगिनीला, वडीलधाऱ्यांना, ज्यांना वयाच्यामुळे जाता येत नाही, फिरता येत नाही, त्यांना त्याच भागात उपकेंद्र त्या ठिकाणी करून आरोग्याच्या विषयी तुम्ही समस्या सोडवू शकत नाही. पण यांना समस्याचं बंधून काही देणं घेणं नाही. फक्त वैयक्तिक पातळीला आणि खालच्या पातळीला बोललं की निवडणूक विकासाच्या व्हिजनच्या मुद्द्यावरून बाजूला घेऊन जायची आणि आपली मन भरकवटायचं काम एकीकडे दुसरीकडे सुरू आहे. परंतु तुम्ही त्या अशा लोकांना खड्यासारखं बाजूला सारून उद्याच्या 2 तारखेला नगराध्यक्ष पदाची उमेदवार म्हणून, कारण तुम्ही माझी जरी अर्धांगिनी पत्नी जरी त्या ठिकाणी या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून माझ्यावरती आरोप केला जातो की तुम्ही तुमच्या घरात उमेदवारी दिली, पण घरात त्या ठिकाणी उमेदवारी देत असताना ही उमेदवारी कुणी आम्ही नाही तर इथल्या सर्वसामान्य मायबाप जनतेने आम्हाला त्या ठिकाणी या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार द्या म्हणून विनंती केल्यानंतर अनेक तरुणांनी सांगितलं की या भागातल्या घराघरापर्यंत जिथं जिथं समस्या अडीअडचणी आल्या, गेल्या 3-4 वर्षाचा कालावधी बंधून बघितला असेल, माझ्या वडिलांच्या दुःखद निधनानंतर या प्रतिकूल परिस्थितीत अनेक समस्या अडीअडचणी आल्यानंतर त्या भागात एखाद्या समस्येला, अडचणीला मग मंदिर परिसरातली एखादी माता भगिनी त्या ठिकाणी हार, तुरे, बुक्का, अष्टगंध किंवा सौभाग्याचं प्रतीक म्हणून रुक्मिणी मातेचा चुडा विकत असताना पोलीस प्रशासनाकडून अन्याय अत्याचार झाल्यानंतर तिथं एक वेळ भगीरथ कमी पडला असेल, पण माझ्या अर्धांगीनं तिथं आवाज, नानांच्या प्रतिकात्मक भूमिकेतून आवाज उठवण्याची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली. आणि तुम्ही माता भगिनींना आव्हान आणि विनंती करणार आहे की तुम्ही हाताला धरून त्या ठिकाणी बोलू शकताय, मांडू शकताय. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये 10-20 वर्ष तिथं त्या नगरपालिकेच्या भागात जाऊन तुम्हाला तुमचं म्हणणं, समस्या सांगायचा देखील अधिकार त्या ठिकाणी नव्हता. पण तो अधिकार देण्यासाठीची ही उमेदवारी आहे. आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून मला आपल्याला आव्हान आणि विनंती करायची आहे की रिक्षा चिन्हासमोरचं बटन दाबून आपण आपला आशीर्वाद त्या ठिकाणी द्यावा. आणि आशीर्वाद दिल्यानंतर या भागातल्या समस्या
जसं संजयजी आणि सुधीरजींनी सांगितलेल्या पद्धतीनं प्रभागाच्या हिताच्या आणि समस्या सोडवण्यासाठी 10 नंबर प्रभागापासून आज प्रचाराचा कॉर्नर सभेचा शुभारंभ झालाय. तसंच विकास कामाच्या बाबतीत देखील याच प्रभागापासून सुरुवात त्या ठिकाणी केल्याशिवाय तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे हे त्या ठिकाणी उमेदवार राहणार नाहीत. आणि आपण त्या येणाऱ्या 2 तारखेला आज काही मंडळी पुढचे आता सांगितलं कोण काय देईल कोण काय ठिकाणी कोण त्या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका सांगतील. मी हे दिलं, मी अमुक दिलं, मी तमुक दिलं. आज त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कोण अपक्ष उमेदवाराच्या प्रचाराला येईल, कोण कशाला येईल. पण ह्या चुकीला भूलथापाला बळी न पडता आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या आपल्याला 3 त्या ठिकाणी प्रभागातले 2 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाच्या थेट त्या ठिकाणी संपूर्ण शहर त्यांना मतदान करणार आहे. त्या 3 उमेदवाराचे इथं चिन्ह आहे, त्या ठिकाणी रिक्षा चिन्ह आहे. आज बंधूंनो, तुम्ही काल बघितलं असेल, आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेला संविधानाचा आज संविधान दिन आहे. आणि काल त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये या सध्याच्या विद्यमान सरकारला दबावाला त्या ठिकाणी बळी पडून मग तिथलं प्रशासन असेल किंवा अधिकाऱ्यांनी काही जणांच्या सांगण्यावरून तीर्थक्षेत्र विकास आघाडीला एकसारखं चिन्ह मिळू द्यायचं नाही, अडचण आणायची, प्रचाराला अडचण आणायची म्हणून काय भूमिका मांडली. पण तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार आणि आम्ही त्या ठिकाणी जाऊन ठणकावून सांगितलं की उद्या जर हे चुकीचं काम आणि पाप तुम्ही केलं तर संविधानाचा तुम्ही त्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा तुम्ही अपमान करताय. आणि संविधान जर पायदळी तोडवण्याची भाषा याच त्या ठिकाणी नतद्रष्ट सरकारच्या काही मंडळींनी यापूर्वी केलं होतं. आणि जो तसा प्रकार जर उद्या केला म्हणजे आज जर त्यांनी केला तर त्या ठिकाणी आम्ही रस्त्यावरती उतरू म्हणून सांगितल्यानंतर यांच्या पायाखालची बंधूनं वाळू सरकली आणि वेगवेगळी भूमिका घेऊन तुमच्या पुढे वेगळी वेगळी भूमिका सांगितली. अरे एवढा अट्टहास कशासाठी का? तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीची त्या ठिकाणी उमेदवार ही नगराध्यक्ष पदाची उमेदवार ही रणरागिणी जर निवडून आली तर गोरगरिबांच्या घरापर्यंत दारापर्यंत जाईल, ती समस्या ऐकायला दारापर्यंत जाईल आणि मग मला मालक म्हणून आमच्या दारापर्यंत पाय धरायला मुजरा करायला आमच्यापर्यंत कोण येणार नाहीत. ही भूमिका त्यांना त्या ठिकाणी खालावती आहे, सोसवती आहे. याच भूमिकेतनं त्यांनी वेगवेगळ्या भूमिकेतून त्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी पसरवण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. म्हणून उद्याच्या 4-5 दिवसामध्ये तुमच्या पुढं वेगवेगळ्या भूमिका, कारण तुम्ही जुनं काय केलं सांगायला तयार नाहीत. मंदिर परिसरात कॉरिडॉरच्या नावाखाली अनेकांची घरं उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. त्या ठिकाणी रस्त्याचा जो डीपी प्लॅन आहे, रस्त्याचा डीपी प्लॅनच्या अगोदर बंधूंनो 9 मीटरचे रस्ते होते, परंतु यांनी 15 मीटरचे रस्ते, मग मंदिर परिसर असेल किंवा इथं सुद्धा हा सुद्धा रस्ता तुमचा 15 मीटरचा त्यांनी प्रस्तावित केलाय. म्हणजे 15 मीटर कुठपर्यंत येत आहे हे घर. मग ह्या रस्त्यावर त्यांना कबड्डी खेळायची आहे का खो खो खेळायचा आहे एवढ्या मोठे? अरे गरिबांना उद्ध्वस्त करून विकास करायचं कहाट तुम्ही जर घालत असाल. 9 मीटरच्या रस्त्याच्या बाबतीत आम्ही सगळ्यांनी होकार दिला होता, पण तुम्ही 15 मीटरचे रस्ते करून विकास विकास विकासाच्या नावाखाली घरं उद्ध्वस्त करून जर तुम्ही आमच्या घरावरती त्या ठिकाणी नांगर फिरवण्याचं काम जर पुढच्या काळात ते लोक करणार असतील बंधूंनो, तर वेळोच सावधतेनं होणं गरजेचं आहे. म्हणून ही चुकीची माणसं उद्याच्या 2 तारखेला आपल्याला त्या लोकशाही पद्धतीनं बाजूला सारण्याचा त्या ठिकाणी अधिकार आलेला आहे. आणि या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या आणि आपल्या या प्रभागातल्या दोन्ही उमेदवारांना आपण रिक्षाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून, काही आज चिन्ह मिळाल्यानंतर बऱ्याच जणाला असं पोटातनं हे होऊन आलं, कुणी टीका केली, रिक्षा 3 पायाची रिक्षा घेऊन आले म्हणून सांगितलं. अरे पण माझ्या याच रिक्षावरती या शहरातल्या हजारो माझे तरुण त्या ठिकाणी पोटाचे कळगी भरण्याचं काम त्या ठिकाणी करतायत, पण तुम्ही चिन्हावरती देखील खालच्या पातळीला जाऊन टीका. म्हणजे हे उद्या कशावरती त्या ठिकाणी बोलतील. आणि ह्यांच्या सवयीप्रमाणे रस्त्यावरचं खड्ड्यावरचं धुळीतलं हे बोलतच नाहीत, आंतरराष्ट्रीय उड्डाण पुलावर बोलायला लागलेत. आता उड्डाण पूल, सरगम चौकातनं उड्डाण पूल करायचा, तिकडं खाली काढायचा, आणि मग इथल्या समस्यावरती तुम्ही बोला, व्हिजनवरती बोला.
उमेदवाराने असेल किंवा आम्ही या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून त्यांना गेल्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी आवाहन केलंय. येणाऱ्या 4-5 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही कोणत्याही चौकात बोला, शिवतीर्थावरती बोला, तुम्ही 40 वर्षात काय केलं. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय ना, भारत नानांच्या काळात काय केलं. भारत नानांच्या काळात या प्रभागामध्ये मग हायमास्ट असेल, घरकुलाचा असेल, त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या बाबतीतलं काय केलं हे आम्ही तुमच्या समोर सांगायला तयार आहे. पण तुम्ही काय केलं. कधी पत्रकार बांधवांना मी देखील आवाहन करतो की तुम्ही त्यांना देखील शिवतीर्थावरती बोलवा, आम्ही देखील शिवतीर्थावरती यायला तयार आहे. तुमचं केलेला भ्रष्टाचार भूखंडाच्या बाबतीत असेल, त्या प्रिन्स चार्ल्सनी सांगितलं, मला पंढरपूर शहरातलं गल्लीन बोळ माहित आहे. माहित असणार की भूखंडावर डोळा तुमचा 40 वर्ष. कुठल्या गल्लीत, कुठल्या भागात, कुठला भूखंड मोकळा आहे का हे बघायला गल्ली बोळात फिरावंच लागणार. त्यामुळं ही चुकीची माणसं बदलण्याची बंधून ही वेळ आलेली आहे. आणि म्हणून उद्याच्या 2 तारखेला